ची प्रक्रिया सुरू होती. भाजप नगरसेवकांनी मोदींच्या घोषणा देऊन सभागृह डोक्यावर घेतला. इकडून ठाकरेच्या नगरसेवकांनी चोर आहे चोर आहे अशा घोषणा दिल्या. हे बघा, ज्या पक्षाचा महापौर होणार आहे निश्चितच आहे नेत्यांचं नाव घेणे गरजेचं आहे आणि तो त्यांचा आनंदाचा भाग पण आहे. म्हणून मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्याबद्दलचा अपशब्द हे विरोधी पक्षांची ही संस्कृती नसली पाहिजे. आम्ही शिवसेना प्रमुखाचं मी नाव जिंदाबादचं घोषणा आम्ही देतोय ना. असं नेत्यांवर टीका करण्यापेक्षा स्वतः का पडले याचं आत्मचिंतन त्यांनी करायला पाहिजे. पहिल्या दिवशी असं वाटतं सभागृहामध्ये दिसलं की ठाकरेंची शिवसेना एकटं पडल्याचं दिसतंय. अहो, उभाटांनी जे काही केले ना त्या पापाचं हे फलित आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचा जे झेंडे घेऊन हे फिरत होते ना सत्तेसाठी खुर्चीसाठी, त्याचा हा परिणाम झालेला आहे. नसता शिवसेनेच्या हातातून सत्ता जाणं हे शक्य आहे का? परंतु कामं न करणं, पर्सेंटेज खाणं आणि इतरांचे झेंडे घेऊन नाचणं, मुसासारखा जो आहे त्याला मिरवणुकीमध्ये सामील करणं हे मराठी माणसाला पटलेलं नाही. म्हणून मराठी माणूस हा एकटवलेला आहे आणि त्यांनी हे दिलेली सत्ताचं परिवर्तन आहे.